नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मी जे आता सांगणार आहे त्याच्यापैकी जर MPSC, स्कॉलरशिप, NMS, TET, CET किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहात की ज्याच्यामध्ये इंटेलिजंट क्वेश्चन असतात, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये क्यूब आणि डायसवरचे क्वेश्चन्स असतातच. आपण 2-3 ट्रिक्स आता समजून घेणार आहोत की ज्याच्यामध्ये विरुद्ध बाजूचे जे अंक असतात ते आपल्याला ओळखायला सांगितलेले असतात. याचं उत्तर अगदी 30 सेकंदात आपल्याला देता येऊ शकतं. त्याच्या संदर्भातली एक सोपी ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी आपण काही प्रश्न देखील सोडवणार आहोत आणि तुमच्या एक लक्षात येईल, जर मी ज्या 2-3 ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्या जर ट्रिक्स तुम्ही समजून घेतल्या तर 30 सेकंदात तुम्हाला दिलेला प्रश्न सोडवता येणार याची मी खात्री तुम्हाला देतो. फक्त ट्रिक्स समजून घेणं आवश्यक आहे. बघूया पहिली ट्रिक काय आहे. तुमच्यासमोर मी एक क्यूब दाखवलेला आहे. सामान्यपणे परीक्षेला प्रश्न काय विचारला जातो, अपोजिट फेसेसवर असणारे अंक कोणते. आता अपोजिट फेसेस म्हणजे काय, हा जो क्यूब आहे हा एक जो आहे तो वरच्या बाजूला आहे, खालची बाजू आपल्याला दिसत नाही, वरची आणि खालची हे एकमेकांच्या विरुद्ध झाले, डावी उजवी पुढची पाठीमागची असे एकूण 6 फेसेस आहेत, 6 पृष्ठभाग आहेत. याच्यामध्ये अपोजिट फेसेस किंवा विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अंक आहेत असा प्रश्न सामान्यपणे दिला जातो. एक साधा रूल लक्षात ठेवा. हा समजा तुमच्यासमोर जो क्यूब दाखवलेला आहे तो मी ओपन केला, फोल्ड करून तयार केलेला आहे ना, तो ओपन केला तर हा असा दिसेल. म्हणजे काय दिसेल, 1च्या शेजारी तुम्हाला हा पहा जो 2 आहे तो 1च्या शेजारी दिसेल, 1च्या शेजारी हा तुम्हाला 3 दिसेल, पलीकडची बाजू पाठीमागची जी दिसत नाही इकडे कोण आहे, 4 आहे, 5 आहे आणि हा 6 आहे. हे झाले हे 6 अंक ह्या 6 फेसेसवर असतील किंवा ते कधी कधी टिंब डॉटने दाखवले जातात. म्हणजे 1 साठी 1 डॉट, 2 साठी 2 डॉट असं देखील परीक्षेमध्ये प्रश्न तयार केला जातो. आता इथे समजून घ्या, सगळ्यात महत्त्वाचं हे जर समजलं तर एक साधा क्वेश्चन तुम्हाला म्हणजे एखादा क्वेश्चन खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येतो. 1च्या शेजारी 2 आहे, अपोजिट फेसवर 1 आणि 2 अपोजिट फेसेसवर येणार नाहीत. इथे 1च्या शेजारी 4 आहे, 1 आणि 4 अपोजिट फेसेसवर येणार नाहीत. 1च्या शेजारी 5 आहे, 1 आणि 5 हे कधीच अपोजिट फेसेसवर येणार नाहीत, विरुद्ध बाजूला असणार नाहीत. 1 आणि 3 थोडक्यात काय, जे लगतचे आहेत ते कधीच विरुद्ध पृष्ठभाग अपोजिट फेसेसवर असत नाही. चान्सेस काय आहेत म्हणजे काय, 1 आणि 6 हे एकमेकांच्या विरुद्ध फेसेसवर असू शकतात, 2 आणि 3 एकमेकांच्या विरुद्ध फेसेसवर असू शकतात, 4 आणि 5 एकमेकांच्या विरुद्ध फेसेसवर असू शकतात. मात्र शेजारी जे दिसत आहेत तुम्हाला इथे, 1च्या शेजारी 2 आहे, 1च्या शेजारी 3 आहे, 1च्या शेजारी 4 आहे, 1च्या शेजारी 5 आहे. 1 आणि 2 हे विरुद्ध फेसेसवर असू शकत नाहीत, अपोजिट फेसेसवर असू शकत नाही. 1 आणि 4 अपोजिट फेसेसवर असू शकत नाहीत. 1 आणि 3 अपोजिट फेसेसवर असू शकत नाहीत. 1 आणि 5 अपोजिट फेसेसवर असू शकत नाही. हो, 2 आणि 3 अपोजिट फेसेसवर असू शकतात का, असू शकतात. 4 आणि 5 अपोजिट फेसेसवर असू शकतात का, असू शकतात. 1 आणि 6 अपोजिट फेसेसवर असू शकतात का, हो असू शकतात. हे झालं पहिलं, तुम्हाला समजलेलं असलं पाहिजे जे तुम्हाला क्वेश्चन सोडवताना फायद्याचं ठरेल. आता दुसरा जो क्वेश्चन प्रकार आपल्याला दिला जातो त्याच्यामध्ये काय केलं जातं, 2 क्यूब्स दिले जातात आपल्याला आणि नीट निरीक्षण करा, या क्यूब्समध्ये एक बाजू जी आहे त्या एका बाजूवरचा अंक समान दिलेला असतो. समोर डायग्रॅममध्ये तुम्हाला 2 क्यूब दिसत आहेत, इथे 1 आहे, इथे 1 आहे, बरोबर. म्हणजे एक बाजू समान आहे, एक बाजू समान आहे. झालं. आता फक्त एक छोटंसं काम तुम्हाला काय करायचं आहे, 1 पासून तुम्ही एकतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रवास करू शकता, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रवास करू शकता किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने प्रवास करू शकता. एकच काहीतरी ठरवायचं. समजा आपण ठरवलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जाऊया, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जाऊया. मग आपल्याला प्रवासात 1 पहिल्यांदा, 2 आणि नंतर 3. फक्त लक्षात ठेवा, प्रवासाची सुरुवात कुठून करायची, जो अंक समान दिला आहे तिथून आपण प्रवासाची सुरुवात करणार आहोत. मग 1 समान दिला आहे, आपण 1 पासून प्रवासाची सुरुवात केली. मग 1 नंतर 2, 2 नंतर 3. आता या डायसकडे या, याच्यात 1 आहे, पकडला तो 1. इथे तुम्ही कसं गेलेला आहात, अँटी क्लॉकवाईज. मग याला सुद्धा अँटी क्लॉकवाईजच जायचं, क्लॉकवाईज जायचं नाही. मग याच्यात अँटी क्लॉकवाईज गेल्यानंतर 1 नंतर कोण आहे, 5 आणि नंतर कोण आहे, 4. म्हणजे हे झालं 1, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 4. 1, 5, 4. समजलं. आता सोपा सरळ मुद्दा याच्यातून आपल्याला काय मिळतो, एकापासून आपण प्रवासाला सुरुवात केली, म्हणजे समान अंकापासून आपण प्रवासाला सुरुवात केली, एकाच दिशेने जायचं, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. जसं की या उदाहरणात आपण अँटी क्लॉकवाईज गेलो. मग तुमच्या लक्षात येईल
2 आणि 5 हे अपोजिट फेसेसवर असतात. 2 आणि 5 कुठे असतात? अपोजिट फेसेसवर. 3 आणि 4 कुठे असतात? अपोजिट फेसेसवर असतात. समजली का ट्रिक? अगदी सोपं. पहिलं चेक करायचं, जे 2 क्यूब आपल्याला दिले आहेत त्याच्यात एखादा अंक तरी सारखा आहे का. जर एकच अंक सारखा असेल तर, जसं की इथे या उदाहरणात 1 हा अंक सारखा आहे, बरोबर. मग काय करायचं, तुम्हाला एकतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा एकतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रवासाला सुरुवात करायची. जसं की इथे आपण अँटी क्लॉकवाईज गेलो, इथेही अँटी क्लॉकवाईज गेलो आणि मग ते अंक आपण लिहिले 1 2 3, इकडे लिहिलं 1 5 4. समजलं इथपर्यंत? आणि आता फक्त काय, 2च्या खाली कोण आले? 5. 3च्या खाली कोण आले? 4. हे झाले अपोजिट फेसेसवरचे अंक. समजलं? ठीक आहे. चलो, अजून एक प्रकार असतो प्रश्न विचारण्याचा. याच्यामध्ये हा जो प्रश्न विचारला जातो या प्रकारामध्ये काय होतं, 2 क्यूब जे तुम्हाला दिलेले असतात, इथे पहा, हा एक क्यूब दिला आहे, इथे एक क्यूब दिलेला आहे. या 2 क्यूबमध्ये हे 2 अंक सारखे आहेत बघा, 2 आणि 3, 2 आणि 3. म्हणजे ही ट्रिक 2 समान बाजूची आहे. आत्ता पाहिलं ती एका बाजूची. आता 2 समान बाजू, याच्यावर 2 आणि 3, याच्यावर 2 आणि 3. मग उरलेला अंक जो असतो, इथे कोण उरलं? 4. याच्यात कोण उरलं? 6. हे अपोजिट फेसेसवरचे असतात. 2 समान बाजूची ट्रिक लक्षात आली का? काय सांगितलं मी? 2 आपल्याला क्यूब दिलेले असतील, 2 डायस दिलेले असतील, ठीक आहे. याच्यामध्ये 2 बाजू सारख्या असतील, 2 बाजूंवरचे अंक सारखे असतील, 2 पृष्ठभागावरचे अंक सारखे असतील, जसे की इथं 2 3, याच्यामध्ये सुद्धा 2 आणि 3. मग उरला कोण? याच्यात उरलं 4, याच्यात उरला 6. तर 4 आणि 6 हे एकमेकांच्या विरुद्ध असतात. सो आपण 3 अटी पाहिल्या, 3 ट्रिक्स पाहिल्या. या 3 ट्रिक्स जर आपल्याला समजलेल्या असतील, आता पाहूया कुठलाही प्रश्न आपल्याला किती पटकन सोडवता येतो याचं आपण एखादं उदाहरण घेऊया. हा एका परीक्षेला विचारलेला प्रश्न तुमच्यासमोर आहे. क्वेश्चन इंग्लिशमध्ये आहे, फक्त मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 फेसेस ऑफ द सेम क्यूब आर शोन. एकाच क्यूबचे 4 वेगवेगळे फेसेस तुम्हाला दाखवलेले आहेत. नंबर्स फ्रॉम 1 to 6 आर रिटन ऑन ईच फेस. प्रत्येक याच्यावर 1 ते 6 अंक लिहिलेले आहेत, असतातच ते. फाइंड द नंबर अपोजिट टू फेस विथ द नंबर 6. 6च्या विरुद्ध असणारा अंक शोधा. विरुद्धच अंक जनरली विचारला जातो. 6च्या विरुद्ध असणारा अंक शोधा. आता एकूण क्यूब किती दिलेले आहेत? 4. एकूण क्यूब किती दाखवलेले आहेत? एकाच क्यूबचे 4 वेगवेगळे फेसेस, 4 वेगवेगळ्या अँगलमधूनच्या असणाऱ्या डायग्रॅम तुम्हाला दाखवलेल्या आहेत. पाहूया आता आपल्याला याच्यात काय सापडतंय का. पहिल्यांदा हे चेक करा, एक फेस सारखा आहे का, 2 फेसेस सारखे आहेत, असं काय आहे का बाबा? आपल्याला 2 फेसेस कुठे सारखे दिसत आहेत का? इथे पहा, 6 आणि 5, 6 आणि 5 सारखे आहेत, बरोबर. 6 आणि 5 सारखे आहेत याचा अर्थ 4च्या विरुद्ध 3 आहे, 4च्या विरुद्ध 3 आहे किंवा 3च्या विरुद्ध 4 आहे. याचा अर्थ सरळ सरळ आहे, 6च्या विरुद्ध 3 येणार नाही, 4 येणार नाही. 4च्या विरुद्ध 3 आहे, 3च्या विरुद्ध 4 आहे, मग 6च्या विरुद्ध 3 किंवा 6च्या विरुद्ध 4 असू शकत नाही. क्लिअर? ठीक आहे. आता आपलं उत्तर असेल 2 किंवा 1च्या दरम्यान. आता परत नीट लक्ष द्या, याच्यामध्ये कोण आहे? 3 आणि 2. याच्यामध्ये कोण आहे? 3 आणि 2. आपली शेवटची ट्रिक, जर 2 फेसेस सारखे असतील, 3 2 3 2, बरोबर. मग आता उरलं कोण? 1 आणि 5. उरलं कोण? 1 आणि 5. सो हे क्लिअर झालं. पहिल्या याच्यातून कळलं की 4च्या विरुद्ध 3 आहे, 4च्या विरुद्ध 3 आहे. आता याच्यामुळं काय कळलं? 5च्या विरुद्ध 1 आहे, 5च्या विरुद्ध 1 आहे. आपल्याला विचारलंय काय? 6च्या विरुद्ध कोण असेल? तर उरलेला अंक काय झाला? 2. तर तुमचं उत्तर असेल 2. समजलंय का? अगदी सोपं होतं. पहा इथे 6 5 6 5, 2 फेसेस सारखे आहेत. 2 फेसेस सारखे असेल तर उरलेले अंक एकमेकांच्या अपोजिट असतात, म्हणून 4च्या विरुद्ध आपल्याला 3 मिळाला. या पहिल्या याच्यामध्ये 3 आणि 2 एकमेकांचे, 3 आणि 2 सारखे आहेत, मग उरलं कोण? 5 आणि 1. तर 5 आणि 1 एकमेकांना अपोजिट आहेत. आपला प्रश्न कशावर आहे? 6वर. मग उरलेला अंक 6च्या विरुद्ध उरला कोण? 2. 6च्या विरुद्ध कोण असणार आहे? 2. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येणं शक्य होतं. चल पुढे जाऊया. हा पण प्रश्न एका परीक्षेला विचारलेला आहे, जसाच तसा मी उचललेला आहे. याच्यामध्ये अंक लिहिण्याच्या ऐवजी डॉट दाखवलेले आहेत. पहा, नेट ऑफ क्यूब शेप डाईस, म्हणजे फोडून जाळं दाखवलेलं आहे त्याचं. इफ अ डाईस इज मेड बाय फोल्डिंग दिस नेट, विच ऑफ द फॉलोइंग शेप विल
इट डेफिनेटली नॉट रिझेंबल, याच्यापैकी काय शक्य असणार नाही. हा ज्यावेळेस आपण एकत्र करू त्यावेळेस याच्यापैकी कुठली गोष्ट घडणार नाही, ह्याच्यापैकी कोणता क्यूब चुकीचा आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. याच्यासाठी काय करायचं, एवढं लक्षात ठेवायचं, शेजारी शेजारी कोण होतं. शेजारी शेजारी कोण आहे, 5 आणि 4 शेजारी आहे, किंवा 4च्या शेजारी 1 आहे, 4च्या शेजारी 6 आहे, 4च्या शेजारी 2 आहेत. हे कुठे अपोजिट फेसेसवर दाखवलेत का बघायचं. हे कुठे अपोजिट फेसेसवर दाखवलेले असले तर ते चुकीचं आहे. बरोबर. अजून दुसरं काय शोधायचं तुम्ही, की हा 5 बघा, हे 5 आहेत आणि हे 2 आहेत. 5 आणि 2 कुठे असले पाहिजेत, अपोजिट. जे अपोजिटला असायला पाहिजेत ते शेजारी असता कामा नाहीत. जसं की आता बघा, हा 5 आणि हा कोण आहे, 2, हे एकमेकांच्या अपोजिट असले पाहिजेत, शेजारी असता कामा नाहीत. जर डायग्रॅम नीट बघितली तर इथे लक्ष द्या, 5 आणि 2 हे शेजारी शेजारी आलेत. ते शेजारी शेजारी असू शकत नाहीत. जे अपोजिट असतात ते शेजारी असू शकत नाहीत, किंवा जे शेजारी असतात ते अपोजिट असू शकत नाहीत. मग त्या रूलनुसार 5 आणि 2 हे कुठे पाहिजे होते, अपोजिट. जर ते अपोजिट पाहिजे होते तर हे शेजारी असू शकत नाहीत. त्यामुळे ही जी डायग्रॅम आहे ती चुकीची. मग 3 हे ऑप्शन तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. इथे पहा, अजून एक प्रश्न, परीक्षेला विचारलेलाच प्रश्न आहे, तो मी तुम्हाला दाखवतो आहे. ऑब्झर्व द गिवन फिगर, when figure is folded on lines then which of the following cube is not formed. अगेन तोच प्रश्न आहे, याच्यापैकी चुकीचं काय, तोच विचार करायचा. 5च्या विरुद्ध 6 आहे, 5 आणि 6 शेजारी असता कामा नाही. 2च्या विरुद्ध 4 आहे, 2 आणि 4 शेजारी असता कामा नाही. 1च्या विरुद्ध 3 आहे, 1च्या विरोधी 3 आहे. आलं लक्षात. तर 1 आणि 3 हे शेजारी शेजारी असता कामा नाहीत. 1 आणि 3 शेजारी असता कामा नाहीत. सो 2 तुमचं उत्तर असू शकत नाही. आणि हवं असेल, फक्त आता शिकून झाले पण तुम्हाला खात्रीच करायची असेल तर पहा, 1 आणि 2 शेजारी आहेत. हे पहा, 1 आणि 2 शेजारी आहेत. आलं लक्षात. त्याच्यानंतर तसंच मी प्रत्येकाच्या बाबतीत तसा विचार करू शकता, पण सांगितलंय मी ते तुमच्या जर लक्षात आलं असेल तर 3 ट्रिक मी तुम्हाला आत्ता सांगितल्या. कशाच्या संदर्भातल्या, क्यूब आणि डायच्या संदर्भातल्या. फोल्ड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात ठेवायचं, जे शेजारी शेजारी आहेत ते अपोजिट असू शकत नाहीत, किंवा जे अपोजिट आहेत ते शेजारी असू शकत नाहीत. दुसरी ट्रिक सांगितली आपण, जर समोर म्हणजे एकच फेस सारखा दाखवला असेल, 2 वेगवेगळे क्यूब दिलेत, एक फेस सारखा असेल तर तुम्ही अँटी क्लॉकवाईज गेला तर इकडे सुद्धा अँटी क्लॉकवाईज जायचं. अँटी क्लॉकवाईज गेल्यानंतर जे अंक एकाखाली एक येतील ते एकमेकांच्या अपोजिट असतील. आणि तिसरी ट्रिक जी मी सांगितली त्याच्यामध्ये मी सांगितलं की 2 फेसेस सारखे असतील, 2 फेसेस सारखे असतील तर उरलेलं जो असतं तो अंक काय असतो, अपोजिट फेसेसवरचा असतो. ट्रिक जर समजलेली असेल तर नक्की तुमच्यासारखे जे बाकीचे विद्यार्थी असतील, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहेत, कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम की ज्याच्यामध्ये इंटेलिजंट क्वेश्चनच्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगाचा असणार आहे. विशेषतः जी मुलं मराठीतून तयारी करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. सो तुम्ही त्यांना तो व्हिडिओ शेअर करा. ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.